असतं ते पहिलं सांगते सोप्या भाषेत. लग्न झालं, नवरा म्हटला एवढा जीव एवढा जीव, बायको म्हटले फार फार जीव. किती जीव? वडा मला पाव, वडा मला पाव, वडा मला पाव. 7 फेरे. जन्म जन्म का साथ है तुम्हारा हमारा. नाही पुढचं नाही म्हणत. एवढं प्रेम. मग बायको म्हटली का हो गडे किती प्रेम. नवरा म्हटला जीना सिर्फ तेरे लिए, जगणं फक्त तुझ्यासाठी. आणि बायको म्हटली का हो एवढं प्रेम करतात, मग जर मी मेले तर. तो म्हटला मी येडा होईल. काय म्हटला? मी येडा होईल. बायको म्हटली मग लग्न बिग्न करणार तर नाही ना. नवरा म्हटला येड्या माणसाचा भरोसा नाही, तो लग्न बी करू शकतो, काय बी भरोसा. हे आपले वचन आहे संसारातले. पण संतांचं वचन, संतांची आण, तुझी आण वाहीन गा देवराया. वाहीन गा देवराया. बहु आवडसी, बहु आवडसी, जीवा पासोनिया, पासोनिया. आणि अशा देवाचं बहु आवडसी, एवढा आवडतो, जीवापासून आवडतो. कारण माझा भगवान एवढा सुंदर आहे. किती सुंदर. एका सुंदर अप्सरेला वाटावं माझ्यासारखी सुंदर मीच. एवढी गर्विष्ठ असणारी अप्सरा ज्या वेळेला पान खायची, नाभी कमलामध्ये रस दिसायचा, एवढी सुंदर तिसरी. गर्व होता आपल्या सौंदर्याचा. आणि ज्या वेळेला माझ्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये विठुरायाच्या मूर्ती समोर आली, विठुरायाच्या मूर्ती समोर आल्यानंतर आपल्या नाजूक करकमलाने पायाला स्पर्श केला. पायाला स्पर्श केल्याबरोबर माझा दगडाचा विठोबा असणारा पाषाणाच्या मूर्तीतला विठोबाच्या पायाला खड्डे पडले. किती नाजूक असावा. नाजूक करकमलाने पांडुरंगाच्या पायाला आजही खड्डे तुम्हाला पाहायला मिळतील. त्या अप्सरेच्या हाताची बोट आहेत ते. एवढा सुंदर. राजस कुमार मदनाचा पुतळा, 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 राजस कुमार मदनाचा पुतळा. बऱ्याच जणांना आपल्या सौंदर्यावर गर्व असतो. ते का डाबर साजेरा तेरा पाउडर के नुकसान है, रंग इसका देख के रूप इसका देख के कुदरत भी हैरान है. महिनाभर जर पार्लर मध्ये गेली नाही तर
अक्षरशः तिच्यात आणि काहीच फरक नाही. एवढं अवघड आहे. पण लक्षात घ्या, जो माझा नाजूक महाराजांनी प्रमाण दिले, राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया लोपलिया. भगवंतापेक्षा सुंदर कोणीच नाही असा पांडुरंग जीवापासून आवडतो. किंवा नाम है तेरा तारनहारा कब तेरा दर्शन होगा. जिसकी प्रतिमा इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा, वो कितना होगा. नाम तुम्हारा तारनहारा, तारनहारा कब तेरा दर्शन होगा. कितना सुंदर होगा, किती सुंदर असेल प्रभू. आणि म्हणून माझा प्रभू सगळ्या संतांना आवडला. हा संसार देवा मी सुखाचा करीन. कसा करीन? सार सार सार. दुधामध्ये असतं लोणी, दुधामध्ये असतं दही, दुधामध्ये असतं ताक, दुधामध्ये असतंच गावरान तूप. पण त्यासाठी वाट पाहावी लागते दुधाला विरजनाची. दुधाला दही बनावं लागतं, दह्याला घुसळावं लागतं, घुसळून त्याचं लोणी व्हावं लागतं, लोण्याला तापावं लागतं. आणि तापलेलं लोणी पासून बनतं ते तूप. दूध 2 दिवस, दही 8 दिवस, लोणी फक्त 15 दिवस. पण गावरान तूप किती दिवस टिकतो माऊली? किती दिवस? जेवढं जुनं तूप तेवढा फायदा जास्त. तसं सांगितलं ना, मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. एक हरी आत्मा जीव शिव सम, जीव शिव सम. एक हरी आत्मा किंवा ज्या भगवंताचा नाव विठ्ठल आहे, विदात ज्ञानेन ठाण शून्यातिलाती गृह्णाती इति विठ्ठलः. अज्ञान रहित जीवाचा उद्धार करणारा माझा पांडुरंग. सार 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 नाम तुझे, नाम तुझे घेता देवा होई समाधान. तुझ्या पदी लागो माझे तन मन ध्यान. नाम तुझे घेता देवा. काय होतं? समाधान. माऊली, हे समाधान जिथं प्राप्त होतं ते पांडुरंग आहे. म्हणून अवघा कसा? यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर. ज्यांना स्त्री मधलं स्त्रीत्व कळलं, पहा, ज्यांना स्त्रीत्व मधलं स्त्री कळालं ते पार्वतीचे गणेशजी. पार्वतीच्या बाळा स्त्रीत्व स्त्री कळालं ते पार्वतीचे गणेशजी. ज्यांना स्त्री मधली बहीण कळाले ते मुक्ताईचे ज्ञाना. ज्यांना स्त्री मधील पत्नी कळाली ते सीतेचे राम झाले. आणि ज्यांना स्त्री मधली आई कळाली ते जिजाईचे शोभा झाले, ते जिजाईचे शोभा झाले. धन्य धन्य थोराई शिवरायांची जिजाई. धन्य धन्य थोराई शिवरायांची जिजाई. आज पूजितो महाराष्ट्र सारा
मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, अशी शिवबा काय सुंदर नाव ठेवलो. शिवाई मातेच्या कृपा आशीर्वादाने मिळाले म्हणून शिवाजी. शी म्हणजे शिकावं, वा म्हणजे वागावं, शिकून कसं वागावं, आणि जी म्हणजे जीवन कसं जगावं. शिकावं, शिकून वागावं कसं, शिकून वागून जगावं कसं, याचं नाव शिवाजी. आणि म्हणून तर म्हणतात शिव. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला, राजांचा अधिपती, राजांचा अधिपती, दैवत छत्रपती नामचे, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे, दैवत छत्रपती. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला, राजांचा अधिपती, छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती नामचे, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे, दैवत छत्रपती, जय भवानी शिवाजी, जय शिवाजी, भवानी छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवनेरीवर जन्माला आले म्हणून शिव, रायगडावर समाधिस्थ झाले म्हणून राय, म्हणून असे शिवराय. आणि ह्याच संस्थापक असणारे श्रींचं राज्य व्हावं, स्वराज्य स्थापन व्हावं ही श्रींची इच्छा. आणि श्रींची संस्थापना करणारे आमचे छत्रपती शिवबा. म्हणून आज खरंच जर अवघा संसार एक करायचा असेल ना, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला. अवघा रंग एक करण्याची शक्ती. म्हणून जीवन जर बेरंग करायचं नसेल तर या रंगात या, या भगवंताच्या नाम चिंतनात या. मग अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन. किती लोक? 3 लोक, बरोबर. 3 लोक कोण कोणते? सगळ्यांना 3 लिंग माहितीये. स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंग सर शिकवत होते. इंग्रजीचा एवढा परिणाम करून ठेवलाय पोरांवर, अक्षरशः एक उभं राहिलं पोरग, म्हटले सर 3 लिंग नाही 4 आहे. सर म्हटले भाऊ मी तर आतापर्यंत 3च ऐकले, कोणकोणते ती तरी सांग. म्हटले स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंग आणि 4थं डार्लिंग. अवघड आहे, इंग्रजीचा परिणाम एवढा झालाय. मम्मी मम्मी मम्मी, पण मम्मी कशाला म्हणते तेच कळलं नाही. आईला वाटतं जर आई म्हणायला लागलं तर काय लाज वाटते का? आई नाव आत्मा ईश्वर आई, विठाई किठाई माझे कृष्णाई आई. काय नाव आहे? ज्या मिठाला खारटपणा असतो, मिठाला खारटपणा असतो, पण त्या मिठामध्ये जर आई जोडली तर काय होते? मिठाई. काय गोडवा आहे. म्हणून आई गोडवा आहे, आई म्हणा, पण मम्मी म्हणू नका. मम्मी इजिप्त मधील मेलेल्या प्रत्याचं जे कबर मध्ये बांधलेलं थडग त्याला मम्मी म्हणतात. म्हणून मम्मी म्हणायचं नाही. आपली आई जिवंत आहे की मम्मी आहे समजून घ्यायचं.
विठ्ठल विठ्ठल गोड शब्द माय आहे. काय शब्द आहे गोड? माय. माय कोणालाही म्हणत नाही. आई भवानी तुझ्या कृपेने तारीसी अक्ताला, अगाध महिमा तुझा माऊली निवारी संकटाला. आई कृपा करी आमावरी, आई कृपा करी आमावरी, जागवित राक्षसारी. गोंधळाला ये तुझा गोंधळ मांडीला भवानी, गोंधळाला ये गोंधळ मांडीला ये, गोंधळ मांडीला भवानी, गोंधळाला ये. गोंधळ मांडीला गोंधळाला ये. गळ्यात घालून कवड्याची माळ, पळत माळ, हातात परडीची लागावडी, संबळ धग धग त्या ज्वालेतून आली तुझी जगण माता, गीतातून येते आई. आज आम्हावरी उदे उदे कालिंग माता की. आई कृपा करी आम्हावरी, जागवित राक्षसारी. आई गोंधळा